श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळहीन नेई त्याला, परलोकी ना भीती तयाला. अशक्य हि शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तो असे बाळ त्यांचा. अशक्य हि शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यानीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हि शक्य करतील स्वामी. विभूती नवनाम ध्यानादितीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे बसती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोट माजारी राजाप्पा मोदी याच्या घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनास पातला. त्याच दिवशी साचा आधारतयाचा केला की, त्याच सवे एक पारशी आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी. दोघांसी बैसवूनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे ते तेज उभयंतासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगरे देखिले अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थ हिंडून हरिद्वार प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. 80 हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथोनी सहजगती पातलो गोदा तटकाप्रती. जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून या स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेषी त्यांची न झाली. दर्शन येत साधू दिगंबर, लीला विग्रही यतीवरी. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसत द्वितीय अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. दुसरा. प्रत्येक ओळीचा पूर्ण मराठीतून अर्थ. गणपतीला नमस्कार असो. जे लोक मनात काही इच्छा धरून देवाची भक्ती करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच जे कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्काम भक्ती करतात त्यांना मोक्ष कैवल्य प्राप्त होते. अक्कलकोटमध्ये राजाप्पा मोदी
मोदी नावाच्या सेवकाच्या घरी स्वामी समर्थ बसले होते आणि त्यांच्या भोवती भक्त मंडळींचा गराडा होता. त्याच दिवशी कलकत्त्याहून एक इंग्रज अधिकारी साहेब स्वामींच्या दर्शनाच्या इच्छेने तेथे आला. तिथे त्याचा योग्य तो आदर करण्यात आला. त्या साहेबासोबत एक पारशी गृहस्थही दर्शनासाठी आला होता. ते येण्यापूर्वीच स्वामींनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांना त्यांच्या येण्याबद्दल सूचित केले. स्वामींनी बाहेर 3 खुर्च्या एका ओळीत मांडायला सांगितल्या. 2 खुर्च्या त्या दोघांशी बसवले आणि तिसऱ्या खुर्चीवरी स्वामी स्वतः बसले. स्वामींचे तेजस्वी रूप पाहून त्या दोघांनाही नवल वाटले. साहेबांनी सहज विचारले की आपण कुठून आलात? स्वामींनी हसून उत्तर दिले की आम्ही सर्वात आधी कर्दळी वनातून बाहेर पडलो, मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे तया लागोनी देखीलही अपूर्व. त्यानंतर आम्ही कलकत्ता शहर पाहिले, मग बंगाल प्रांतातील अनेक शहरे व गावे पाहिली. तिथे आम्ही काली मातेचे दर्शन घेतले, पवित्र गंगेचा काठ पाहिला आणि अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देत आम्ही हरिद्वारला पोचलो. त्यानंतर केदारनाथांचे दर्शन घेतले. अशा प्रकारे आम्ही हजारो शहरे आणि तिथे सर्व तीर्थक्षेत्रे फिरलो आहोत. तिथून प्रवास करत आम्ही गोदावरी नदीच्या काठावर आलो, ज्याचे महत्त्व पुराणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वर्णिले आहे. गोदावरी स्नान करून आणि तिथली पवित्र स्थळे पाहून आम्ही काही दिवसांनी हैदराबादला पोचलो. पुढे मंगळवेढ्याला येऊन खूप काळ तिथे मुक्काम केला आणि त्यानंतर स्वतःच्या इच्छेने पंढरपूरला जाऊन राहिलो. त्यानंतर बेगमपूर हे सुंदर शहर पाहिले. तिथे आमचे मन रमले आणि आम्ही काही दिवस तिथेच राहिलो. तिथून स्वतःच्या इच्छेने मोहोळ पाहिले आणि संपूर्ण देश फिरून शेवटी आम्ही सोलापूरला आलो. सोलापूरमध्ये काही महिने राहिल्यानंतर आम्ही अक्कलकोटला आलो आहोत. तेव्हापासून आम्ही या अक्कलकोट नगरीत आनंदाने राहत आहोत. हे आमचे सुरुवातीपासूनचे सर्व वृत्त आहे. स्वामी समर्थ मंगळवेढ्यात तब्बल 12 वर्षे राहिले होते, परंतु तिथे त्यांची फारशी प्रसिद्धी झाली नाही. जेव्हा लोक दर्शनाला येत तेव्हा हे दिगंबर साधू स्वामी कमरेवर हात ठेवून त्यांना दर्शन देत असत. अशा प्रकारे अनेक कथांनी युक्त असलेले श्री स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथाचा अध्याय येथे पूर्ण झाला. भक्तांना याचा आनंद मिळो ही श्री स्वामी त्यांचे कल्याण करोत.